म्हणलं कुठे काय झालंय काय बरोबर आहे झालं की व्यवस्थित हो रणजित भाऊ झालं व्यवस्थित हा झालं दंडवत प्रणाम सर्वांना. बंधूंनो, या ठिकाणी 25 तारखेपासून चालत असलेला हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमामध्ये आपण सर्व सहभागी झालेली सद्बघतो. आता भाऊंनी मला बोलायला लावलं, बोलायसारखं माझ्याजवळ काही नाही, परंतु एवढ्या मोठ्या मार्गदर्शन आपल्याला भाऊंनी केलं. जसं की लोखंडाच्या सहवासात राहून जीवनाचं सोनं झालं. लोखंडाच्या नाही चुकलं परिसाच्या सोन्याच्या संगतीत राहून सोनं झालं. याला जास्त महत्त्व नाही, परंतु लोखंडाने परिसाच्या संगतीत राहून जीवनाचं सोनं झालं यात खूप महत्त्व आहे. तशी प्रेरणा आपल्याला भाऊंनी दिली आणि धर्माबद्दल मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी तुम्हा सर्व सद्भक्तांचे या ठिकाणी आल्याबद्दल आभार मानतो आणि धन्यवाद देतो. धन्यवाद. रणजित भाऊ हे असंच होतं. आणि लोक बोलायला संधी देत नाही, घरी संधी नाही, दारी संधी नाही, आम्ही देतो तर तुम्ही घेती नाही. आता कोण रणजित यानंतर पण मार्गसेवक रणजित भाऊ देशमुख यांना विनंती की आपले विचार करावे. सर्वांना दंडवत प्रणाम. आज या डोंगरामध्ये जो कार्यक्रम आयोजित केला आहे, या कार्यक्रमामध्ये आवर्जून मला पत्रिकेत नाव टाकून इथे बोलण्याची संधी दिली आमच्या किरण सरांनी. आणि फोनवर आमचं बोलणं बरंच झालं, पण त्यामधून मला आता भाऊनी जे काही सांगितलं आहे ते योग्य आहे. संदीप भाऊ कार्यक्रमाला येणार नव्हते, त्यांना अडचण होती, तरी पण त्यांच्या अडचणीला मात करण्यासाठी मी रस्ता वाकडा करून तिकडे गेलो आणि त्यांना घेऊन इकडे आलो. व्याख्याती झालेली आहेत. पहिले व्याख्याते गोळेगावचे तुम्हीच आहात. त्या व्याख्यातीवरच लागला म्हणून मी फोन नाही केला, तर मी कालच फोन करणार. हां, फोनाफोनी जरी कळालं, मॅसेज न कळालं तरी आपण सगळे वासनिक एकत्रित असतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं आपल्याला वचन दिलेलं आहे किंवा अच्युत गोत्रे किंगा आपण आहोत. आणि अच्युत गोत्र्यातले आपण अच्युत गोत्रे असे आहोत की एकमेकाचा रुसवाही काढायचा नाही, काहीच करायचं नाही. आपण गोत्रीय म्हणजे आलं सगळंच म्हणून ते आलो. तुम्ही जे आत्ता 2 मिनिटांमध्ये तुमचं मनोगत व्यक्त केलं ते आम्हाला फार मोलाचं आहे, कारण कमी वेळामध्ये खूप काही बोलून गेले. असे वक्ते होणे फार महत्त्वाचं आहे, पण आम्ही बडबड करतो. या ढोऱ्या डोंगरामध्ये वाघाच्या गुंफेमध्ये इथं येऊन जे 2 आपले वाघ आहेत हे आचरण करतात, त्यांच्या पंजावर आपल्याला पंजा ठेवायचा आहे आपला आणि चालायचं आहे. म्हणून आपण इथं आलो. इथं बोलता येत नाही आपल्याला, हे मान्य आहे. इथं बोलण्याची एक हिंमत पाहिजे, धाडस पाहिजे, त्यालाही बोलण्याचा एक वाघच पाहिजे. आणि तो वाघ परमेश्वर श्री चक्रधर स्वामींच्या सन्निधानातून जो आलेले आपला आचारधर्म आहे त्याच्यामध्ये आपण हा सन्निधान आहे, तरी आपण इथे तयार व्हायचं आहे, तयार झालो. एखादी गोष्ट कुठली जर झाली, कुठे बाहेर बोलायचं काम पडलं, रस्त्यामध्ये म्हणा, कुठल्या दंग्यामध्ये, गर्दीमध्ये खूप काही बोलून जातो आपण. तिथे हिंमत लागत नाही, तिथे माईक लागत नाही, तिथे काहीच लागत नाही. तिथे पार भायावरी करून बोलतो आपण. पण इथं भाया खाली करून बोलण्याची हिंमत आपल्याला जी आलेली आहे ते या साधू संतांमुळे, या सर्व वास्तविक मंडळाच्या या ज्ञानपीठावर आलेली आहे. आणि या ज्ञानपीठावर जे आज विराजमान जे आहेत आपले भाईदेवमुनी, या भाईदेवमुनीमुळं जे वासनिक अवस्थेमध्ये होते त्यावेळेस माझ्यात हिंमत आली आहे. 2012मध्ये मी 11मध्ये आमची भेट झालेली आहे. आणि त्यावेळेस माझ्याकडं काही जे सर्वात्मी श्री चक्र स्वामीचे विचार होते, त्यावेळेस मला अशी बाहेर उकल करण्याची माझ्यामध्ये हिंमत होत नव्हती. का होत नव्हती? अभ्यास माझा एक व्हायचा, मला दिसायचं एक व्हायचं. माझ्या सहवासात आलेले कोणी जरी असतील साधक आपले, तर त्याचा वेगळा प्रकार व्हायचा, माझा वेगळा प्रकार व्हायचा, म्हणून मी वेगळा पडायचा. मग वेगळा पडलेला माणूस कसा असतो आपल्याला अनुभवच आहे.
आणि पंथामधून ज्याला आचार करायचा आहे, ज्याला परमेश्वर मिळवायचा आहे, तो 100% माणूस वेगळा पडणार म्हणजे पडणार, हे आपला खात्रीचा अनुभव आहे. ज्या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या विधीवर आचारावर आपण जे वावरत असतो, त्या ठिकाणी परमेश्वर श्री चक्रधर स्वामींनी जे आपल्याला सांगितलेला आचार आहे, तो आचार आपल्याला करणं योग्य आहे. आणि तो आचार करायचा असेल तर तपोभूमीमध्ये आपल्याला इथे शिकायचं आहे. जे आपण ज्ञानपीठ तयार झाले वासनिक मंडळाच्या माध्यमातून, ते ज्ञानपीठ या महाराष्ट्रामध्येच नव्हे, त्या भारतामध्ये फक्त आपल्याला वासनिक मंडळातूनच आपल्याला ज्ञानपीठ तयार झालं आहे. आजपर्यंत वासनिकांना संधी बोलण्याची कुठल्याही मानवपंथाच्या स्टेजवर नव्हती आणि आजही नाही. ते आहे ते वेगळ्या रूपात आहे. ज्याच्याकडे काही साम दांड आहे, ज्याच्याकडे पैसा आहे, जो कोणी राजकीय असेल त्याला असेल, पण आपल्या सामान्य वासनिकाला त्या ठिकाणी संधी नाही. म्हणून या ठिकाणी इथं बोलण्याची संधी आपल्याला भेटली. या संधीचं सोनं करून घ्यायचे आणि सर्वज्ञ श्री चक्रधरांचे आचार आपल्याला सांगायचे. मी जास्त वेळ न घेता माझ्याकडे जो किरण सरांनी विषय दिला आहे, तो विषय थोडा हाताळण्याचा प्रयत्न करतो. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी आपल्याला सांगितलेला आहे आचार. त्यांचं ज्ञान घ्यायचे तर आपण काय करतो? त्यांनी आपल्याला झोपण्याचा आचार सांगला आहे, खाण्याचा सांगला आहे, पिण्याचा सांगला आहे, किती खायचं, किती वेळ झोपायचं, कुठं राहायचं, कोणाच्या सहवासात राहायचं, हे असे जे सूत्र आहेत सूत्रपाठामध्ये, त्या सूत्राचा आपण पहिला अभ्यास केला पाहिजे. प्रभू श्री चक्रधर स्वामी सांगतात, रेंदिया चेंदिया धरू घरी. मी दुसरं विश्लेषण न करता डायरेक्ट बोलतो की रेंदिया चेंदिया म्हणजे जो जेवण करताना आपला जो अन्न असते तो काला करून खायचा आहे. जेणेकरून तो काला कशासाठी खायचा? त्या काल्यामुळे आपल्या शरीरामध्ये कुठल्याही प्रकारचा विकार उत्पन्न होणार नाही, त्याची आपल्याला आठवण येणार नाही आणि आपल्या शरीरामध्ये तो एक पदार्थ वेगळा. दुसरी गोष्ट, तो आचरणाला माणूस योग्यतेला होईल, पात्रता अंगी येईल ज्ञानाला, ह्याच्यासाठी तो रेंदिया चेंदिया जरूर गरजे. जेवढी पिशवी कीजे तेवढी होईल. जेवढं आपण अन्न खासाल तेवढी आपली पोटाची पिशवी होणार आहे. म्हणून आज आपल्याला व्यायाम करावा लागला आहे, जिमला जावं लागलं आहे, सकाळी पळावं लागलं आहे. म्हणून ह्याला कमी करण्यासाठी रेंदिया चेंदिया. आणि जेवढं काही किती खायचं आणि झोपायचं, रातभर झोपायचं, दिवसभर झोपायचं, हे नाही करायचं. तर पश्चात पहारी उठून आपल्याला स्मरण करायचं. तो आचार या ठिकाणी आपल्याला करायचा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी केलेला आहे. मग बायसाने देवाला विचारलं की देवा, तुम्ही जर आम्हाला सांगताय सकाळी उठून स्मरण करा, आम्ही तुमचं करतो, तर तुम्ही कोणाचं करता? देव म्हणतात, बाई, ही सकाळी जीवाची चिंता. सकाळी 4थ्या प्रहारमध्ये 3 ते 6च्या वेळेमध्ये देव आपलं चिंतन करतात, आपण देवाचं चिंतन करतो. आणि देव आपलं चिंतन कशासाठी करतात की कोणता जीव कुठं काय करलाय. मग त्यावेळेला आपण काय करायचं? त्यावेळेला आपणही उठून देवाचं स्मरण करायचं, जेणेकरून आपला काळ, आपला वेळ त्या नामस्मरणामध्ये गेला पाहिजे. आणि नामस्मरणाशिवाय परमेश्वराच्या सद्गतीला प्राप्त होण्यासाठी आपली योग्यता होत नाही, हे देवाने आपल्याला सांगितले. देवाने असे बरेच सूत्र सांगितलेले आहेत. देवाने आपल्याला संघ कोणाचा करायचा, स्त्रीचा कसा करायचा, पुरुषाचा संघ कसा करायचा, साधू संतांचा संघ कसा करायचा, हे सगळं त्याच्यामध्ये सूत्रपाठामध्ये आलेलं आहे. अन्य धर्मीयाच्या ते अन्य साधू संतांच्या संगतीला राहू नका म्हणून सांगितलं आहे. अन्याच्या गुंफाला जाऊ नका म्हणून सांगितलं आहे. आता काही ते आता विषय वेगळे आहेत. कोणी अन्याची संतांची संघ धरत असतील, त्यांच्या गुंफेत जात असतील, तो वेगळा प्रकार. पण स्पष्ट देवाने जे सांगितलेलं आहे तो आचार पाळण्याचं काम आपलं आहे. 100% तो कोणाला पाळणं होत नाही, पण आपण त्याचे प्रयत्न करतो. ते प्रयत्न आणि परमेश्वर, आणि परमेश्वर प्रयत्न जितके केले तेवढा परमेश्वर आपल्याला सहाय्य करतो, हेही आपल्याला अनुभव आलेलाच आहे. म्हणून या परमेश्वराने जो सांगितलेला आचार आपल्याला इथं पाळण्यासाठी, आणि बरंच काही विषय आहे, पण नेमकं मी आता माझा प्रॉब्लेम सांगतो. काय झालं मला माहितीच नाही. फक्त एका साईडला जळजळ करायला मी तर बाळासाहेबांनी गोळी दिली. बसून बोला, बसून घ्या दोघा बसून. बोला बोला बोला. आता बोलता येत असं तर बोलणं येतं. 3 दिवसापासून केलाय अभ्यास, पण नेमकं काय झालं मलाही समजत नाही. थांबूनच घेतो. व्हिडिओ घ्या आपण. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.
तू चालू कर काय अडचण नाही.